मी धामणीच्या प्रश्नाकडे येणार आहे. धामणी परिसर हा चर्चेतला मुद्दा असतो नेहमी. राधानगरी तालुक्यातला तो महत्त्वाचा भाग आहे. धामणीकडे तुम्ही कसं बघता? धामणीबद्दलच्या तुमच्या आराखडे काय आहेत, आखाडे काय आहेत? नाही, धामणी धरणाचं ज्यावेळी काम सुरू झालं, आधीच मग तुम्हाला माहिती आहे की हा सगळ्या भागात राधानगरीचं धरण झालं, दुधगंगा धरण झालं, तुळशीचं धरण झालं. मग खूप लोकांचं विस्थापित होणं, त्या लोकांना त्रास होणं, अशा प्रक्रिया ह्या घडत असतात प्रकल्पामध्ये. प्रचंड मोठं विस्थापन झालेलं आहे. हो. धामणी सुद्धा खूप लोकांचं त्यामध्ये विस्थापित म्हणा किंवा त्यांचे बरेचसे प्रश्न तयार झाले. आता त्याच्यात ते आमचे सगळे संबंधित सगळे लोक, माझ्या मतदारसंघाचा तो भाग आहे, आणि त्यांना जेवढी काही मदत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आमचा नेहमी राहिला आहे प्रकल्पग्रस्तांसाठी. आता त्यातले बरेचसे प्रश्न निकालात निघालेत, काही अजून सुद्धा थोडे अजून आहेत त्या बाबतीतले. त्यांच्यासाठी जे काय त्यांना आपल्यापर्यंत जे शक्य आहे ती मदत आम्ही करतोय. आता तिथल्या विकासाचं जर बघायला झालं तर धामणी आता म्हणजे तो सुद्धा एक चांगला परिसर आहे, एकदम निसर्ग संपन्न. आणि तिथं आता काही बेसिक आता धरणामुळं जे काही अडचणी तयार झाल्यात ते आता अडचणी पूर्ण होऊन तिथल्या जे काही विकासात्मक बाबी आहेत ते आता पहिल्या टप्प्यात आम्हाला करावे लागतील. आणि तो परिसर सुद्धा आता तिथला बॅकवॉटर जर बघितला आपण किंवा तिथून जर बघायला गेलं तर आमचा जो दाजीपूरचा जो सावराई सडा आहे त्याची सुरुवात किंवा त्याचा शेवट तिथं होतोय, म्हणजे धामणीच्या वरच्या बाजूला. मग तिथं तो चौके, मानबेट, कंदलगाव, राई हा जो परिसर आहे तो परिसर सुद्धा निसर्ग संपन्न आहे. आणि तिथं मग डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आणि त्याचा पर्यटनाशी कसं जोडलं जाऊ शकेल का, हे आमचे भविष्यातले त्यामध्ये प्रयत्न राहणार आहेत. त्या दृष्टीने विचार करायला गेलं तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.